सध्या सगळीकडे गव्हाच्या काढणीची लगबग सुरू आहे नाही का? हार्वेस्टरने काढणी झाली की शेतात मागे राहतं ते गव्हाचं काड. आणि मग प्रश्न पडतो की याचं करायचं काय? चला तर मग यावर आधारित माहितीतून या प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि पाहूया की हे काड खरंच एक डोकेदुखी आहे की एक लपलेला खजिना. आणि मग शेतकऱ्यांसमोर उभा राहतो एक मोठा प्रश्न. हे काड जाळून टाकायचं की जमिनीत गाडायचं? या दोन पर्यायांपैकी एका निवडीवर जमिनीचं भवितव्य अवलंबून आहे. एकीकडे एक पर्याय जमिनीला कायमचं नुकसान पोचवू शकतो, तर दुसरा पर्याय त्याच जमिनीला अधिक सुपीक, अधिक जिवंत बनवू शकतो. आजकाल बहुतेक शेतकरी हार्वेस्टरनंच गव्हाची काढणी करतात. साहजिकच आहे, कारण यामुळे काम खूप वेगाने आणि सोपं होतं. पण या सुविधेमुळे एक नवीन आव्हान उभं राहतं, आणि ते आव्हान म्हणजे शेतात मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहणारे गव्हाचं काड. आता हे आकडे बघा. हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. हार्वेस्टर जेव्हा गव्हाची कापणी करतो तेव्हा तो रोपाचा फक्त वरचा 30 ते 40% भागच कापतो, ज्यात आपलं धान्य आणि थोडं काळ असतं. उरलेला तब्बल 60 ते 70% भाग म्हणजे काळाचे खुंड तस्साच्या तस्सा शेतातच उभा राहतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की एका एकराच्या शेतात साधारणपणे 1.5 ते 2 टन काड मागे राहतं. विचार करा, एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या काळाचं करायचं काय? आणि याच प्रश्नामुळे अनेक शेतकरी एक सोपा पण तितकाच धोकादायक मार्ग निवडतात, तो म्हणजे हे काड जाळून टाकण्याचा. पण हा जो सोपा वाटणारा मार्ग आहे ना, तो जमिनीसाठी किती घातक ठरू शकतो. आता आपण तज्ज्ञांच्या मते याचे काय गंभीर परिणाम होतात ते पाहूया. हा एक तात्पुरता उपाय असला तरी त्याची खूप मोठी किंमत आपल्या जमिनीला चुकवावी लागते. जेव्हा काड जाळलं जातं तेव्हा जमिनीच्या आरोग्यावर जणू काही थेट हल्लाच होतो. जे पिकांसाठी आवश्यक सूक्ष्मजीव आहेत, जे मित्रकीटक आहेत, ते तर नष्ट होतातच, पण जमिनीचा वरचा थर ही भाजून कडक बनतो. यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणारा सेंद्रिय कर्ब जळून जातो, ज्यामुळे जमीन हळूहळू कमकुवत आणि नापीक बनते. आणि कृषीतज्ज्ञ तर अगदी स्पष्ट शब्दांत इशारा देतात की काड जाळण्याची सवय जमिनीला नापीक बनवण्याच्या दिशेनेच घेऊन जाते. हे फक्त कोणाचं तरी मत नाहीये, हे एक वैज्ञानिक सत्य आहे. आणि याकडे दुर्लक्ष करणं आपल्याला भविष्यात खूप महागात पडू शकतं. मग यावर योग्य उपाय तरी काय? खरं तर एक उत्तम उपाय आहे जो तज्ज्ञ सांगतात. तो म्हणजे गव्हाचं काड जाळण्याऐवजी ते त्याच जमिनीत परत गाडून टाकणे. म्हणजेच शेताच्या कचऱ्याचं रूपांतर आपण शेतातल्या संपत्तीत म्हणजेच सेंद्रिय खतात करू शकतो. बघा, या दोन मार्गांमधला फरक अगदी स्पष्ट आहे. एकीकडे काड जाळल्याने पोषक तत्व नष्ट होतात आणि जमिनीची सुपीकता कमी होते, हा एक तात्पुरता उपाय आहे. तर दुसरीकडे काड जमिनीत गाडल्याने सेंद्रिय पदार्थ वाढतात, मातीचा पोत सुधारतो आणि भविष्यात उत्पादन वाढायला मदत होते. ही आहे आपल्या जमिनीसाठी एक दीर्घकालीन गुंतवणूक. पण थांबा, काड जमिनीत गाडताना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे, आणि ती म्हणजे योग्य वेळ. काडाला कुजून त्याचं खत बनायला थोडा वेळ लागतो, म्हणून पुढचं पीक घेण्याच्या किमान 55 ते 60 दिवस आधी ही प्रक्रिया पूर्ण करायला हवी. आता साहजिकच प्रश्न पडतो की हे काड जमिनीत मिसळायचं तरी कसं? पण काळजी करू नका, याची एक अगदी सोपी आणि शास्त्रशुद्ध पद्धत आहे. चला आपण ती टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. तर बघा, सगळ्यात आधी रोटावेटरच्या मदतीने काडाचे बारीक तुकडे करून घ्यायचे. मग दुसरी पायरी, शेतात ओलावा असणं गरजेचं आहे. नसेल तर पाणी द्यावं लागेल, कारण ओलाव्यामुळेच कुजण्याची प्रक्रिया वेग घेते. तिसरं म्हणजे यावर डिकंपोजिंग कल्चर म्हणजे कुजायला मदत करणारे जीवाणू फवारायचे. आणि मग साधारण 10 ते 12 दिवसांनी नांगरणी करून हे सगळं मिश्रण मातीत व्यवस्थित एकजीव करून टाकायचा. झालं. आता आपण एका अशा मुद्द्याकडे येतोय जो खूप महत्त्वाचा आहे. एक छोटंसं वैज्ञानिक रहस्य आहे, जे समजून घेतलं तरच ही सगळी प्रक्रिया यशस्वी होते आणि पुढच्या पिकाला कोणताही धोका पोहोचत नाही. आणि ते रहस्य आहे नायट्रोजनचं व्यवस्थापन. तर होतं काय बघा, गव्हाच्या काळात कार्बनचं प्रमाण खूप जास्त असतं, आणि हे कार्बनयुक्त काड कुजवण्यासाठी जे सूक्ष्मजीव काम करतात त्यांना ऊर्जेची गरज असते. त्यांचं इंधन म्हणजे नायट्रोजन. आणि इथेच एक छोटीशी अडचण येऊ शकते. हे जीवाणू काय करतात? त्यांना लागणारं नायट्रोजन थेट मातीतूनच ओढून घेतात. याचा परिणाम काय? तर जमिनीत तात्पुरती नायट्रोजनची कमतरता निर्माण होते आणि याचा फटका आपल्या पुढच्या पिकाला बसू शकतो. पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. यावर एक अगदी सोपा आणि 100% प्रभावी उपाय आहे.
तो म्हणजे काळ जमिनीत गाडतानाच या सूक्ष्मजीवांसाठी थोडंसं अतिरिक्त नायट्रोजन खत म्हणजे युरिया जमिनीत टाकायचं. बस, यामुळे सूक्ष्मजीवांची भूकही भागेल आणि आपल्या पुढच्या पिकासाठी नायट्रोजन कमीही पाडणार नाही. तर या सगळ्या माहितीचं सार काय? सार एकाच वाक्यात आहे. गव्हाचं काड ही समस्या नाही, कचरा नाही, ते आपल्या जमिनीसाठी एक नैसर्गिक खत आहे, एक वरदान आहे. त्याला जाळून वाया घालवण्याऐवजी तेच जर आपण जमिनीला परत दिलं तर जमिनीची सुपीकता तर वाढेलच, पण आपलं उत्पादनही नक्कीच वाढेल. हा एक विचार आहे जो खरंच शेतीचं भविष्य बदलू शकतो.